अळूच्या झाडाविषयी माहिती पाहतोय आपण। याला अळू म्हटला जातो, धोपाळ म्हटला जातो, चमकुरा म्हटला जातो, अरबी म्हटल्या जाते। अनेक नाव या प्लांटला आहे। याच्यापासून आपण भाजी करू शकतो किंवा पकोडे करू शकतो। अनेक प्रकार या अळूच्या पानांपासून आपण करू शकतो। इथे हा प्लांट आहे आणि खूप छान याची ग्रोथ झालेली आहे। मोठी मोठी पानं अळूची आलेली आहेत। अळूच्या झाडांची अशी पानं असतात आणि ही अशी असलेली ही इथे खालून कथ्या कलरची आहे। अशी असलेली पानं ही घशाला खवखवत नाही, ही खाण्यासाठी वापरली जातात आणि अगदी छोट्याशा जागेमध्ये अळू छान फुलून येतो। फार जास्त केअर आपल्याला या प्लांटची घ्यावी लागत नाही। एकदा लावल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर याची छोटी छोटी पानं उगवून येतात। याची कंदमुळं असतात आणि एक रोप आपण लावलं की त्याच्यापासून वरची पानं आपण काढून घ्यायची। त्याच्यानंतर खालून छोटी छोटी रोपं उगवून येतात। इथे हा जमिनीमध्ये लावलेला आहे आणि खूप छान याची ग्रोथ झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता आणि मोठी मोठी पानं आलेली आहे आणि कुंडीमध्ये लावत असताना मोठ्यात मोठी कुंडी घ्यायची। अळूच्या झाडासाठी जमीन ही ओलसर लागते। ओलसर जमिनीमध्ये आणि पाणी भरपूर अळूला लागते। जिथे ओलसर असेल तिथंच हा अळू खूप चांगला उगवून येतो आणि पॉट घेताना हा मोठ्यात मोठा घ्यावा लागतं, कारण अळू हा भरपूर प्रमाणात वाढतो आणि आपल्याला भरपूर पानं मिळतात। अळूच्या पानांचा उपयोग आपण भरपूर प्रमाणामध्ये घेऊ शकतो। इथे मी जमिनीमध्ये लावलेला आहे आणि खूप छान याची ग्रोथ झालेली आहे। इथे आता छोटंसं अळूचं रोपटं मी तुम्हाला दाखवत आहे। याला ही अशी मुळं आलेली आहेत आणि अशी कंदमुळं असतात। याच्यापासून दुसरी रोपं तयार होते आणि तोडत असताना आपल्याला इथून कट करून टाकायची, ही नवी पानं काढून टाकायची जुनी, म्हणजे याच्या खालून नवीन पानं उगवून येतात आणि खूप छान याची ग्रोथ होते। फार आपल्याला केअर घ्यावी लागत नाही आणि कुंडीमध्ये पण हा अळू असाच मोठे मोठे पानं आपल्याला देतो। जमिनीमध्ये लावलेला अळू आहे हा आणि याची नवीन रोपं निघालेली मी तुम्हाला दाखवते। 8 ते 10 दिवसांमध्ये नवीन पानं यायला सुरुवात होते एकदा रोप लावल्यानंतर। आता खाली निघालेली छोटी छोटी रोपं मी तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे अगदी छोटी छोटी रोपं उगवून आलेली आहेत आणि जमीन अशा पद्धतीची आहे। फार दलदल नाही आणि फार कोरडीही नाही, तर मध्यम अशी जमीन इथे आहे आणि खूप छान अळूची ग्रोथ होत आहे। इथे अशी नवीन छोटी छोटी रोपं उगवून आलेली आहेत आणि मोठी पण पानं आहेत। अशी झाडाच्या बाजूने छोटी छोटी रोपं उगवून येतात। नवीन पानं यायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यासाठी आधीची जी पानं आहे ती काढून टाकायची, म्हणजे नवीन पानं पटापट येतात आणि नवीन रोपं तयार होतात आणि याच्यापासून आपण दुसरीकडे नवीन प्लांट तयार करू शकतो। आता इथे अळूच्या पानाचा साईज तुम्ही बघू शकता किती मोठा आहे। अशीच मोठी मोठी पानं अळूच्या झाडाला येते आणि फार उंच उंच वाढत जातो हा अळू। खूप छान वाढ याची होते आणि अशा पद्धतीने कट करायची। पानं काढताना दांडीसहित काढायचं, म्हणजे नवीन पानं खालून यायला सुरुवात होते आणि किती छान ताजी ताजी हिरवीगार पानं आहेत। तर अशा पद्धतीने अळू नक्की लावा। एक जरी रोप आपण अळूचं लावलं तरी त्याच्यापासून अनेक रोपं तयार होतात आणि अळूची पानं आपल्याला घरच्या घरी मिळून जातात। अळूच्या पानांपासून अनेक उपयोग आपल्या जेवणामध्ये आपण करू शकतो। अळू वडी केल्या जाते अळूच्या पानांपासून, नंतर अळूचं फतफतं, अळूची पातळ भाजी केल्या जाते आणि अळूच्या पानांपासून छान भजी तयार होतात। तर अशा भरपूर उपयोग आपल्याला या पानांपासून होतो। तेव्हा आपल्या बागेमध्ये, किचन गार्डनमध्ये, अगदी छोट्याशा पॉटमध्ये आपण हा अळू लावला पाहिजे। याचा उपयोग भरपूर आहे आणि इथे आता दुसऱ्या जागेवरती मी अळूची रोपं लावलेली होती, त्याच्यापासून अशी छान छोटी छोटी रोपं उगवून आलेली आहेत आणि याची ग्रोथ पण खूप छान होते। अशा पद्धतीने आपण अळू
लावू शकतो आणि त्याचा उपयोग आपल्या किचन गार्डनमधून घेऊ शकतो.